नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या चुकलेटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या मालिकेकडे वळण्याची, जिचा एक भाग काल आपण पाहिलेला आहे, मन झालं फाजिंद. तर आता या मन झालं फाजिंद मध्ये पुढे काय होणार आहे आणि लग्नाची समस्या सुटणार आहे का, हे आपल्याला बघायचंय. पाहूयात आपली मालिका, जिचं नाव आहे मन झालं फाजिंद. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे मन झालं फाजिंद. पाहूयात आज या भागात पुढे काय घडतंय. पेढे घ्या ना. फाजिंद रंगाचे आहेत. पेढे, वा वा वा. मला बाजीद रंग खूप आवडतो. बाजीद रंगाचे पोहे पण मला खूप आवडतात. एकदा तर मला बाजीद रंगाचा रोग झाला. मशीन लावू नको, मुंग्या लागतील. तिकडे पण लागतील मुंग्या. पण काय पण म्हणा, मगाशी तुम्ही जोक मारला ना, मला खूप आवडला. ईश्वर. अरे कसं येणं केलं? हिरवळ बघायला आलतो. हिरव्या पाल्या भाज्या बघायला आलतो. या ना मालक. हे दुकान तुमचं आहे का? हा, हे आमचं. पाणी घ्या ना. अरे चहा सांगा ना. हा, चहा घ्या. मग वाचलं ना. सॉरी मालक. हे मिक्स व्हेज द्या. मिक्स व्हेज. मिक्स व्हेज. आई म्हणली मिक्स व्हेज भाजी बनवायची. मिक्स व्हेज द्या. घ्या ना, कुठली पाहिजे ती घ्या. काय टोटल काय होणार? 100-150 होतील. एवढे? 20 रुपयाला द्या. तिकडे ठेवले ती घ्या. 10 किलो आहे. अरे इले स्वस्त आहे. हा, घ्या. वा 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 वा. एवढी स्वस्त भाजी मिळते का कुठे? मी देईन ना. इस्लामोन. ए भक्ती काय भक्ती. घ्या. आता ही खराट म्हणून माहिती काय, नुसते काढे राहिले त्याला. भाजी कुठे गेली? नाही तर काय देतच राहिले. झिंगाट पाला काय राहिला नाही. झिंगाट गाण्यावर एवढं का नाचलास तू? अरे एनर्जी म्हणता येईल. एनर्जी. अरे माझी एनर्जी असली की सगळं हिट असतं. सायराट कशामुळे हिट झाला? माझ्या एनर्जीमुळे. हो. हा मग गस्टला कुठे गेली होती तुझी एनर्जी? तू पण होता ना त्या? काय दाथड काढी तो. गस्त कशी रात्री 11 नंतर असती ना, 10 नंतर माझी एनर्जी ढासळती. मला झोप येते. विचारत आहे का 10 नंतर झोप येते की नाही? असं त्याच्यामुळे गडबड झाली. बरं कृष्णा, मी ऐकलं तू बीकॉम मध्ये जिल्ह्यात पहिली आली म्हणे. कशामध्ये पहिली आली? चमचा लिंबूची स्पर्धा होती, त्यात पहिली आली. अरे वा. कोरेगाव स्टेशन. अरे तू का डोक्यावर पडला का रे? हा, काय झालं? बीकॉमच्या वर्गात पहिली आले ना. मग
इथं बघूया का? अगं बाई आपण हे घेऊया का? आई गो. मुळी 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 नको नको, त्याच्यापेक्षा आपण मेथीची जुडी 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 घेऊयात. नाही मी काय म्हणतो त्यापेक्षा आपण असं करूया ना, भोपळू 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 भोपळू. ये ते मीटर मध्ये बसतंय का? पण हा चांगला बसेल इथं मार्केटमध्ये भाजी विकायला. हा तुला भाजी आणायला पाठवलं होतं ना बघा. मग भाजी आणायला चालतो, मग एवढ्यात तू आली. यावं लागलं. नाहीतर कंची भाजी उचलून आणली असतीस, सांगता येत नाही. चांगलीच आणली असती. तशी रायाची चॉईस चांगलीच आहे. होय का? बटाट सांगितल्यावरती रताळा आणतोय. रताळा सांगितलं की घोसाळा आणतोय तो. एवढा तर अक्कलवा नाही हो. मला सांगती मला वाटतं आपण राहायचं लगीन लावून टाकायला पाहिजे. त्याचं लग्न पाहण्यातच ठरवलं होतं लहानपणी. हो हा अंतराशी. हो हा बोलवते तिला, अंतरा ए अंतरा. ही पाळण्यातून बाहेर आलीच नाही का अजून? राया असा रे काय करतोस? आपलं लग्न होणार ना आता, असं नाही बोलायचं. ए गबे संत्रा. अंतरा. हा हा तेवढीच आहेस तू. चला ये भाजी घेऊया पटापटा. बाळा इकडे 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 मालकी बॅग ठेव. बाजूला बॅग ठेव. आणि एक पिशवी कुठे? बाप रे हो पण आहे का? ए मुला, हा बोला. तुझं दुकान आहे का? हा माझं ते बोला ना. 1.25 डझन केळी दे, 1.25 डझन सफरचंद दे, 100 रुपयाच्या मिरच्या दे, 100 रुपयाचे लिंबू दे. अरे बाप एवढं? पिशवी आणली का टेम्पो करायचं? माझी चेष्टा करतोस? माझी शक्ती तुला माहित नाही. जो मैं बोलता हूँ. बापरे गावठी राठोड. काकू गप्प बसा ना तुम्ही. काकू बोल. आमचे कथक क्लासेस आहेत. थांबा जरा. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता उसका पेमेंट ये कार्ड देता है. अहो चेष्टा नका करू त्यांची, लय मोठे पंडित जे ते. मी कुणाचंही भविष्य सांगू शकतो. मग राहायचं सांगा, राहायचं आमच्या भविष्य रायाचं सांगा. भविष्य सांगा. ही पत्रिका त्याची सांगा पडदिशी. अंतरा. बापरे, एवढा स्क्रिप्ट घेऊन आले पान चुकले. याचं भविष्य कठीण आहे. ते मला माहितीये. गेले 7 वर्ष आम्ही भोगतोय त्याला. विवाह योगात समस्या आहेत. पोरं तर होतील ना. घरी 4 आहेत बर का. याची बायको लग्न झाल्या झाल्या 1 तासात मरणार. काय? रायाची बायको लग्न झाल्या झाल्या 1 तासात मरणार? 1 तासात मरणार? 1 तासात संपणार ती? अरे बायको आहे का टोटल हुबला सिरियल? पटकन संपणार म्हणजे कसं काय? भाऊ ते तुम्ही बघा. कसं बघणार? संपली ना ती आता. मला तर कारभारी पण बघायची होती. म्हणजे शेवटचा एपिसोड माझा चुकला आता. जी5 वर आहे का? आहे ना? बघा थांबा थांबा. हा थांब. जो मैं बोलता हूँ. नको नको डायरेक्ट सांगा आता. मरणार.
हा मरणार. याची बायको 1 तासानंतर मरणार. याची बायको 1 तासानंतर मरणार. याची बायको 1 तासानंतर मरणार. याला आनंद झालाय का भविष्य सांगतो? अहो त्याची बायको गेल्या आठवड्यात दूधवाल्यावर गेली पळून तेव्हापासून तसं करताय. मी काय म्हणते, हिची बायको 1 तासात मरणार आहे. मग आपण एक काम करू, आधी गरीबा घरची बायको करू त्याला. हा मग ती 1 तासात मेल्यानंतर त्याचं लग्न आंतरराष्ट्रीय करून देऊ. आता काय भाजी घेत होती. हा हिच्याशी करून देऊ. हिच्यात तरी काय आहे असं? इथे 1 तास पण टिकणार नाही, ही 10 मिनिटात गचकन. मी तर म्हणते म्हणजे 10 मिनिटाची पण काय गरज नाही ऍक्च्युली. ती मच्छरमारीची बॅट असते ना, ती चिकटली की झालं हिचं काम. नाही तसं नको करायला. त्याच बरोबर करू, हिला गचकू दे एकदा. नाही आई. अगं हिचा बाप लय मोठा बिझनेसमन आहे. आपल्या बिझनेस साठी त्याचा फायदा होईल की. आपल्या बिझनेस साठी? मग काय, असं काय बिझनेस आहे यांचा? ऑर्केस्ट्रा आहे त्यांचा. हळदीत वाजवतात ना ती. हो हा, आपण त्यांच्याबरोबर डीलच करायची. जिथं तुमचा ऑर्केस्ट्रा तिथं आमची हळद. बिझनेस. आधी रायाचं लग्न कुणाबरोबर करायचं? दीपक पिवळ्या ड्रेस वाली. नाही, ड्रेस हिरो आहे, ओढणी पिवळी आहे. ओके. हिच्या बरोबर. हा ठीक आहे, बघतेच मी. ही मुलगी कशी दिलीत? भाजी आहे का? नाही नाही, मंडई चालते ना, म्हणून ते ऐकून असं झालं मला. ही कोणाची मुलगी, कोण आहे ही? अहो असं काय करतो मॅडम? तुम्ही मला ओळखलं नाही का? अहो मी येते ना तुमच्या घरी. हे माझे मामा मामी आहेत 2 जण. आम्ही आणि हे मामा. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय हो. असं काय करताय? मी तुमच्या गाडीचा ड्रायव्हर नाही का? तू ड्रायव्हर? हा. तर असं उलटव. हा हा, ड्रायव्हर बरोबर. एवढा दिसरला. परवा दिवशी नाही का माझ्याकडनं चुना घेतला तुम्ही? पोटाला लागला होता माझ्या, म्हणून मी ते चुना लावलेलं. बरं हे असतं ते अँटीसेप्टिक. अच्छा, तर तुमची भाची आहे वय ही? वा वा वा, तुमचं नशीब उजाडलं समजायचं. तुमच्या मुलीचं आमच्या मुलाबरोबर लगीन लावून देऊ. तुमची मुलगी माला माल झाली समजा. परवाच्या गवारीचे पैसे द्या आधी. अरे गवारीचं काय घेऊन बसली? तुमच्या चवळीचं आमच्या शिंगाड्याबरोबर आम्ही लगीन लावून देतोय. आता तुमची मुलगी आमच्या घरात राज्य करणार, श्रीमंत होणार, मला माल एकदम. काय मी हिच्याशी लग्न करायचं? हो. अरे हलक्यातलं कामच नसतं आपलं. घ्या मामा, आम्ही शिकायला घ्या. नको नको नको, हे लई चढ जाईल. नको जास्त तर मामा, तुमचं काय म्हणणं या सगळ्यावरती? आता आपलं काय म्हणणं असणार आहे तेव्हा ती. आता आपल्याला दुसरा एक ड्रायव्हर हुडकायला लागेल. दुसरा ड्रायव्हर कशाला? आता आपण कसं तोला मोलाचं कुणाला कशाचं, तर रायाला मिशाचं. काय हे मिशाचं ह्यालाच पडलंय ना, ह्याच्याच मिशाचं पडलंय. तुम्हाला आमच्या मिशांचं काय नाही. तर अभिनंदन. आता आपण लग्नात भेटूया. तुमच्या मुलीचं आमच्या मुलाबरोबर लगीन. चल र, लग्नात पालकची आमटी करायला हवी.
बस नाही झालं जा. यांना ना कदरच नाही यार डिटेलिंग. खर तर तुला एक गोष्ट केव्हापासून सांगायची होती. काय कृष्ण बोल ना. लग्नात जेवायला नक्की आहे बरं का? आणि हो, येताना आहेर पण आणा दादा. जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई रहे ना जब अपना. जग सुना सुना लागे, जग सुना सुना है हो तुम्ही काय करताय? हेअर कलर करतो. अच्छा हे दाढीचे. अरे म्हणलं आता एवढं करायला पाहिजे तर आपल्या पोराचं लग्न आहे म्हणल्यावर करायला नको तयारी सगळी. करायला पाहिजे. रायाची तयारी झाली का? राया रायाची तयारी झाली का नाही? ए, माझी खोबरेल तेलाची बाटली कुठं सापडा ना. अरे हे काय इथंच आहे. मी अंतरा आहे अंतरा. कोण आहे अंतरा? बघितलं सर, पहिला अंतराजाचा मुकडाच बघूया ना. हा कोण आहे बुरशी आलेला लाडू? बघ तसंच दिसतंय. काय बोलते हा? एवढी तयारी करून ओळखत तयारी करून ओळखते. व्हेरी गुड. वा वा पोरा आलाच बरं झालं. ए बाळ, नीट जरा सांभाळून बोल. जे होणारे सासरे आहेत ते. हा लग्न तिच्याशी जुळले ना. तिच्या बरोबरच लगीन जुळलंय. हा, मग? पण हिचं लगीन जेव्हा ऋतिक बरोबर होईल तेव्हा हेच होणार ना सासरे. यस असं. जादूला बघितल्यावर ऋतिक खुश झाला. वा. अच्छा, म्हणजे तू सापडलीस त्यांना बळीचा बकरा म्हणून. काय? त्याच्या पत्रिकेत लिहिलंय तो जिच्याबरोबर लग्न करेल ती 1 तासात मरेल. पोरी हे असं दुसरं भांड का टाकलंस? खूप शॉक लागलाय ना. राया काय बोलताय ते? तुम्हाला सांगितलं नाहीस? अरे मला तरी कुठं माहित होत. राया मी मरणार आहे. कुणी केलंय? हा कुणाचा प्लॅन होता बोला. ह्या एका भटजीला नीट तुला कळतं की नाही कुठं काय बोलायचं? हा लग्न कार्यात कसं बोलायचं कळत नाही का तुला? कशाला मध्ये बोलला सोमड्या? ते मागं मी गेलो होतो, ते म्हणले 1 सीनचं पेमेंट नाही 2 सीन करावं लागतील म्हणून ह्या सीन मध्ये घुसलो मी. अरे इथं घुसल्यास तिथपर्यंत ठीक आहे. मग बोलायचं की जोडा कसा चांगला दिसतोय, बुंदीचे लाडू कसे मस्त झालते, काय पण बोलायचं ना. जो मैं बोलता हूँ तुम जो बोलते हो हमको बहुत महंगा पड़ता है. अब इसका क्या सोल्यूशन है? हे आई म्हणजे हे सगळं तू केलंस? नाही नाही मी नाही, शपथ मी नाही. हिने केलं. नाही हिने केलं. चुली मावशी तू? गुली मावशी आहे मी. त्याच बंदुकीच्या गुलीनं तुला मारलं पाहिजे. मुलीच्या भावनेशी खेळता तुम्ही. लग्न म्हणजे मुलीचं मोठं स्वप्न असतं. अरे हे मंगळसूत्र म्हणजे लायसन असतं. लायसन हे लायसन मिळायला मारता तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला?
आमचं लग्न झाल्यानंतर ही जर मरणार असेल तर तू पण मरशील राय. नाही गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यावर लायसन मरतं का? अरे ह्याच लायसनवर मी दुसरी गाडी घेईन. देवा अगं गंमत केली मी गंमत केली. ठीक आहे, आता हे सगळं झालंय. पोरी, मी तुझी माफी मागते. आमची चूक पदरात घालून दे. आमचं चुकलं, पण आता हे सगळं सॉल्व कसं करायचं आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. भटजी, हे बघा, आमच्या रायाचं हिच्याबरोबर लगीन झाल्यानंतर ही 1 तासात मरणार होती, बरोबर? बरोबर. समजा आपण 1.5 तासाने ह्यांचं लग्न केलं तर नाही चालणार. नाही चालणार. त्याच्यानंतर 1 तासाने ती मरेल. ह्यांचे लई रूल आहेत का? याला काय अर्थ आहे? असं असेल तर मी नाही खेळत. हे काय काय हे? एक उपाय आहे. तुला सांगतो मी त्या तेजपालची गँग घेत जाऊ नको प्रत्येक वेळेस. काय तेजपालची गँग आहेत का तुम्ही? म्हणजे मग थांबा जरा. थांबलोय. थांबा. एक उपाय आहे. बोला, ऐकून घ्या. उपाय पहिले ऐकून घ्या. याचं एका गाढवाबरोबर लग्न करायचं. तसंही गाढवाचं लग्न पिक्चर आहेच. ह्याचं लग्न झालं की गाढव 1 तासाने मरेल. मग आपण ह्याचं हिच्याबरोबर लग्न लावून द्यायचं. आणि माझ्या बरोबर? अरे थांब ना, त्याचाच गुतडा सुटे ना. एवढं कास्टिंग करून ठेवलेलं होणार सगळ्यांचं हळूहळू एक तुझा पण नंबर आहे. तयार आहे? चालेल. चालेल. ठीक आहे, मला वाटतं हाच योग्य निर्णय असेल. गाढवाला बोलवा. मी आणते गाढवा. रेडी? शुभमंगल सावधान. अक्षता टाका. मला पण द्या. मला आई शपथ, लग्न लावून दिलं गाडव. लात मारते गाडो. पाया पडा. पाया असं पडतंय का? त्याच्या आईचं गाढवच आहे, ते असंच पडेल काय. चला आता बसा. 1 तासाचा प्रश्न आहे. या ताई या. चला काय बस. हमारे को है क्या? त्यांना दे हम पहिले. ऐसा खाते नहीं लेकिन एक पूरी बनाओ ना हमको भी. तुम्हाला देऊ का? नको. झाला 1 तास. हा एकदा झाला. आता मरण. गेलं. अरे हे काय? अरे मेलीच नाही. थांबा. अरे काय काय मेलीच नाही. थांबा. काय झालं? ओ नो. टर्म्स अँड कंडिशन मध्ये लिहिलंय हा रूल प्राण्यांना अप्लाय होत नाही. अरे तुझ्या तर आता काय करायचं? बघा, तुम्हाला जर हिच्याशी लग्न करायचं असेल ना तर हिला पण ठेवायला पाहिजे तुमच्या बरोबर. हिला माझ्या बरोबर ठेवायचं? या गाढवाला
मग मी काय म्हणू सवत माझी गाडी मला तुझ्याशी लग्नच करायचं नाहीये मी चालले अगं कृष्णा अरे अगं कृष्णा हे घे तू खा गप्प बस हा अरे एक मिनिट हे असं नाचतंय कोण आहे? 1 मिनिट थांब. हे गाढवा 1 मिनिट थांब रा. अरे मुंजा याच्या बरोबर लगीन लावला. मुंजा तू थांब तुझ्या मुंजाच उपटतो मी. आता येणार आहे मालिकेत सध्या जी बरोबर मसाला आणते ती गुली मावशी. तुम्हाला काय मग फॅन्स एखादा असा गमतीदार किस्सा एखादा फॅन भेटला आठवणीचा किस्सा? एक मला मध्ये 2-3 वेळा एकाच मुलाचा असा मेसेज आला की गुली मावशी तुम्ही जे राह्यामध्ये आणि कृष्णीमध्ये भांडण लावताय ना 1 नंबर काम करताय. आय लव्ह यू. म्हटलं का रे बाबा? हो म्हटलं का रे बाबा? म्हणे हो कारण मला कृष्णी आवडती. म्हणजे यांचं जमू नये असं वाटणारा एक फॅन आहे. हा मी तुम्हाला अजून काही काही आयडियाज देतो म्हणे भांडण लावायला. म्हटलं ठीक आहे बाबा दे. क्या बात आहे. वा 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 वा. येस आता येणार आहे फुई आजी यांच्याकडे. तुम्हाला पण फॅन्स भेटतच असतील, काय म्हणणं आहे त्यांचं? माझी आजी पण अशी होती, माझी आई पण अशी होती. इथे बसणारे सुद्धा बहुतेक आहेत आमच्याच ग्रुपमधले. माझी आजी पण अशीच होते. ते आजे एक आज करतात. वा वा. गोड आजी आहे म्हणजे नातवावर प्रेम करणे, सगळ्यांनाच प्रेम करते, सगळेच सांगतील. वा वा वा. खूप छान काम करताय तुम्ही आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता येणार आहे रंजनाजी. तुम्हाला तुमचे फॅन्स जेव्हा आता सेटवर भेटतात त्यांची काय प्रतिक्रिया? ऍक्च्युली काय आहे की खऱ्या आयुष्यात मी लग्न नाही केलेले, त्यामुळे आई कशी असते हे जे काही ओळखीचे माझ्या जवळचे आहेत त्यांना ते बघायला फार सुंदर वाटतंय की ताई खरंच जर असं असतं तर तू आई म्हणून कशी वाटली असतीस. वा 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 वा. तर मंडळी आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा आपल्या फॅन पट्टी या कार्यक्रमामध्ये जाण्याची, जिथे आपले फॅन्स या सगळ्यांना प्रश्न विचारतायत. जाऊयात पुन्हा एकदा या कार्यक्रमात. तर मंडळी आता वेळ झाली आहे आपल्या विशेष कार्यक्रमाकडे वळण्याची, जिचं नाव आहे फॅन पट्टी. याचा कालचा एक भाग आपण पाहिलेला आहे. पाहूयात उर्वरित भाग आज. फक्त प्रश्न घ्या, बाकी काही देणार नाही आम्ही. नाही मी काही फॅन वगैरे नाहीये कोणाची. मी फक्त इथे आरोप करायला आले. कार्यक्रमाची सुरुवातच कशी असू शकते? पहिलाच दिवस असा कसा फॅन पट्टीचा? मी काय फॅन वगैरे नाहीये. मी आरोप करणार आहे कारण मी सगळ्या सिरियल्स बघते आणि मी आतापर्यंत बघितलेले सिरियल्स, लेखक, दिग्दर्शक इकडे माझा आरोप तुमच्या सर्वांवर आहे. काय प्रत्येक वेळी हिरोला अडाणी का दाखवता हो तुम्ही? म्हणजे हिरो न शिकलेला, बुजरा, त्याला काही येत नाही. हिरोईन सीए. त्या राणाच्या सिरियल मध्ये पण असंच केलं. राणाला हेच दिग्दर्शक होते. राणाला तुम्ही तसं दाखवलं एकदम न शिकलेला वगैरे, आणि तिला शिक्षिका म्हणजे ही त्याला शिकवणार. वा रे वा, हे बरं आहे. हे बंद करायला हवं. माझं तर अगदी प्रामाणिक मत आहे माझं की मुलंही मुलींपेक्षा खूप चांगले हुशार असतात. बर पैज लावते. ही आहे का हिंमत? या तुमची हिरोईन आणि आमचा हिरो या बघूया कोणाला जास्त येतं. काय डान्स करायला? नाही डान्स नाही, शिक्षण बघूया कोणाचं शिक्षण जास्त आहे ते. नशीब डान्स नाही करायला तो कन्फर्म हारणार मला माहिती. आता भारतचा भाचा म्हणल्यावर काय होणार डान्स? अच्छा आता काय म्हणजे 2 फळे आणूया आपण. 2 फळे आणा. तर
आपल्याकडे 2 फळे आलेले आहेत आणि आमचे हिरो हिरोईन तयार आहेत. काय तुम्ही कॉम्पिटिशन काय घेणार? हा तर आता मी जे सांगेन ते फळ्यावर पटापट लिहायचंय बस. इतकं सरळ साधं आणि सोपं आहे. अच्छा. पण मराठीत लिहायचंय. दोघांनी पडले. हा बर. रेडी? हा. 1 2 3 ऍक्शन. 9 हा 17 76 पटकन. कोणी प्रॉम्प्ट कोणालाही करणार नाही. 76 42 नाही नाही वेळ वेळ तेवढाच आहे. बत्ते काय 42 अरे गाडी थांबली इकडे. 42 लवकर. पुढचा. नाही नाही ते काहीतरी लिहावं लागेल तिकडे. हा काहीतरी लिहा. हा 42 बरं 42 करा. सिंपल करा. चला 42 तर 42. 42. मराठी 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 मराठी. 94 94 94 असं नाही लिहायचंय. हा 94. पटकन. 368 368 368 हा तिचा चेहऱ्यावर असं जरा कमी करा ना. 300 करा ना. राऊंड फिगर 300 करा ना. चला तो चालला पुढे. त्या मोजते ती. पुढचा पुढचा मोजते ती. पुढचा नाही. पाच म्हण. काय? हा 368 856 856 व्हेरी गुड. करेक्ट करेक्ट. थोडं तिकडे पण लिहि नंतर. 773 773 इकडे द्या. इकडे बघ इकडे बघ. 773 73 पटकन. 73 ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टर ट्रॅक्टर 73 हा चला पुढचा आकडा. 73 पुढे पुढे तुला जसं पुढे पुढे. 6358 6358. वा व्हेरी गुड. क्या बात. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढे पुढे. 7889 नाही 7 चुकला. हा 7889 89 91 बरोबर बरोबर. करेक्ट व्हेरी गुड. परीक्षा झाली का? आहे अजून. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. बाकी पावणे 700 नाही 750 चुकीचे. पावणे 700 हा हा पाहुणे काय असतं? पावणे 700 पावणे येतात ना घरी. 700 येतं मला. पावणे 700 म्हणजे 700 तुम्ही 700 तू लिही. 700 पावणे 700 ला हे पण धावलेत. बासूया. कोणाचं नाही. कॉप्या करण्यात हुशार आहे पोरगी. 12,783 12,783 12,783 12,783 85 86 83 87 83 हे बघते 80 81 82 83 हे तुझ्या केसाने लागते सगळं. 18,394 18,394 व्हेरी गुड. ओके
कमाल. आता फक्त एक प्रश्न तुझ्यासाठी आहे. पटकन उत्तर द्यायचं एका सेकंदात. ओके. हा, लिहायचं ना वगैरे, पटकन उत्तर द्यायचं. 1 वर 1, 21, 1 वर 2, 22, 1 वर 3, 23, 1 वर 4. एकर 24. एकर काय? एक मिनिट परत एकदा. 1 वर 1, 21, 1 वर 2, 22, 1 वर 3, 23, 1 वर 4. एकर 5. एकर 4 काय? 1 और 4 तिने हिंदी केलं. 1 और 4 4. ओके ओके झाले. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. फायनली रिझल्ट बघा आता. तुम्ही परत याकडे सांगा. यांचे पहिले सांगा, यांचे नंतर चेक करा. शेवटी हा रिझल्ट लागला पाहिजे. पहिला आहे 9. बरोबर आहे. तो जिंकलाय. बरोबर आहे. नाही काय करू नका. मित्र 76 ऐकलं बहुतेक. 76 होतं. 73 76. ठीक आहे, एक गेला. 45. ठीक आहे, त्याने 42 बदलला तुम्ही. 94. 368. 856. बरोबर आहे. 773. बरोबर आहे. 6378. बरोबर आहे. 7889. करेक्ट आहे. 6,750. करेक्ट. 10,000. हे जरा चुकलं होतं. 625 होतं. माझ्या बरोबर आहे. 6,600 गेलं. थांब तुझं बाकीचं बघायचं अजून. 12,783. करेक्ट आहे. 18,394. करेक्ट आहे. एक चुकलं. साधारण 2 चुकले होते. बाकी सगळं बरोबर. साधारण 2च चुका होत्या. आता इकडे मी झालं. बघूयात माझं. नाही असं कसं, पेपर तर तपासायला लागतो. नापास करू आपण, पण पेपर तपासू. पहिलं काय होतं? तिलाच विचारा कुठं काय. हा पहिला आकडा. तो आकडा कुठे लिहिला? हा पहिला आहे 9. 9. हा प्लीज. 17. हा मी आहे, माझ्या लक्षात आहे. थांब. 76. 76 नाही. सोडून दिलं शाळा. तीन लिहिले, Finally तीन सोडून. लिहिले ते. ठीक आहे, सोडलं. 42. काय माहिती. प्रयत्न इकडे 42 चा एक प्रयत्न केला. हा 94. 94. हा 94. 94 होतं का ते? हा पण हा आहे का तुझं? हो करून आता नाही लिहायचं. हा 94 लिहिला होता त्याने, मी बघितलं. ओके. 368. 300. त्यातला कुठला घेऊ? तुला कुठला वाटतो? आपण तो सोडूयात. 856. 856. 773. कुठला आता आहे? 700 एवढंच दिलं तिने. नाही नाही ते 773. नाही तो वेगळा. पुढे 6,358. 653. 6,358. हा 6,358. हे आहे 6,381 झालं चुकून आपलं. 7,889. हे आहे 7,891 झालं. अरे चुकलंय ते. सेलिब्रेट करते तू. टाळ्या वाजवते. ए बरोबर आलं. हा ती तिची खुश आहे की तिला वाटतं आपलं बरोबर आहे. तिला अर्ध्यापर्यंत गेल्यावर वाटतं आता बरोबर आहे. अर्ध झालं म्हणजे बरोबर आहे. 750. पावणे आणि 700 हा सगळ्यात मोठा पंच आहे. हा सगळ्यात मोठा पंच आहे. तर तू बाकीचं काय नाही, पंच काढलाय मुळात मला आवडलं. पावणे आणि 700 असं तिने लिहिलंय. 12,783. हा हे बरोबर लिहिलंय. हे बहुतेक तिने तिकडे बघून नाही नाही नाही. कुठे लिहिलंय ताई? नाही बघितलं मी. 18,394. सोडला, खेळ सोडला. नाही इथे 349 झालंय. वेगळे झाले आकडे मागे. हा तर हे साधारणपणे अशा पद्धतीनं आपण केला. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की आता सिरियल मध्ये हिरोला व्यवस्थित शिकलेला दाखवा. तो जिंकलेला आहे, त्याला सगळं येत आहे. त्याच्या आता गेल्यानंतर अदला बदली करायची. हा शिकलेला दाखवायचा आहे. सीए करणार, तिला एसी. हा नाही, हिला सीए करा, कम्प्लीट आराम. याला हिरोईन करा मग पाहिजे तर. त्याला कसं हिरोईन करणार? अप्पर लिप करावं लागेल मला. बरोबर आहे. तू मिशियन दाढी काढली तर हिरोईन वाटू शकतो. केस आहेत. केस खूप छान आहेत तुझे. हा वीकचा खर्च वाचेल. हा आता जिम मधून आलेली हिरोईन. असू द्या, पण एक चांगला खेळ इथं ठरला. वा वा. तर आता बघूयात आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत का? तेजपालजी, मी असं ऐकलंय सर की तुम्ही कुठली पण सिरियल प्रोड्यूस करता तर त्याच्यामध्ये तुम्ही हिरो म्हणून फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या मित्रालाच कास्ट करता. खरं आहे का खोटं? नाही, आता हे खोटं आहे.
म्हणजे थोडं एक्सप्लेन करा कसं काय खोटे. कारण वैभव माझा मित्र नाहीये म्हणजे आता अच्छा, म्हणजे अगोदर आधी नव्हतं. म्हणजे तुम्ही मित्राला कास्ट करता हिरो म्हणून हे साप हे खोटे. साप हो. ए कळलं का योग्या. तो बिचारा होप्सवर बसलाय, माझा मित्र प्रोड्युसर झालाय, प्रोड्युसर मला कास्टिंग करेल, मला चान्स देईल, असं होत नाही. कळलं का काय बी माणूस. आणि माणसाचं लेखक बघा कसं असतंय बघा. लाल रंगाचं इस्पिकाचं पान कुणी लाल रंगाचं इस्पिकाचं पान कुठं दाखवलं तर बघा स्वप्नील सर खरंच ते कसं असतं लेखकाचं, पत्ता लागला तर लागला, त्याला नाही लागलाय. वा वा, इथं जे काय आहे त्याच्यावर चालू दे तुम्ही. कंगनावर राणावत ताईंना वर का नाही बोलल. कुठे आहेत ते? नाही ते वेगळ्या ताई आहेत, कंगना राणावत नाहीत. मग तर मी विचार करतोय मॅडम वर का नाही येत. चांगलं आहे मॅडम. वासू पाटील सरांविषयी सांगायचं. वासू पाटील सर कला दिग्दर्शन करतात, ऍक्टिंग करतात, ऑल इन वन माणूस आहे बरं का, पॅकेज मधले माणूस आहे. काय तुम्ही त्या बाजूला सिनेमा करायला तर वासू पाटील हायच म्हणजे दिसतोच. हा, आणि एकदम यारो का यार आहे वासू पाटील. मंडळी धमाल बाकी आहे, पण आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा.